पुरुष मंडळी जी आहे ती वटपौर्णिमा साजरी करतात, यामागचा नेमका हेतू काय आहे? आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटसावित्रीचे व्रत करते. तर त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या पत्नीसाठी ते व्रत करावं अशी संकल्पना आम्ही 18 वर्षापूर्वी मनात आली. डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ते व्रत आम्ही सुरू केलं आणि आता 18 वर्ष आहे. हा संकल्प केल्यानंतर त्या पत्नीलाही घरात जसं ती उपवास करते तसं आम्ही उपवास सुरू केला. पहिल्यानंतर आमचा पहिलाच उपवास असल्यामुळे थोडंसं मध्ये खाण्याचा मोह झाला, परंतु पत्नीने थांबवला. परंतु ते व्रत नंतर आम्ही अखंडित चालू ठेवलं आणि याच्यापुढेही ते व्रत चालू ठेवू. ही एक भावना आहे की ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं. हा 2 चाकांचा रथ आहे, त्या दोन्ही चाकात तितकीच सक्षम असावी अशी गोष्ट. काही अविवाहित पुरुष देखील तुमच्यासोबत वडाला फेरे मारताना दिसत आहेत, त्यांचा हेतू काय असतो? ती एक पुरुषांनी एकत्र येऊन जेव्हा आम्ही आमच्या पत्नीसाठी करतो, तेही ज्यांचेही लग्न व्हायचे आहेत त्या भविष्यात मिळणाऱ्या पत्नीची आत्तापासूनच व्रत घेण्याची संकल्पना ती आहे. आणि चांगली मेसेज जातो मध्ये कुठंतरी कुठल्याही मार्गाला न जाता पुरुष चांगल्या मार्गाला येत असेल तर तोही चांगला प्रयत्न आहे. आपलं नाव कसं? उमेश गाळवणकर. ओके. खरं तर अतिशय आनंद होतोय. वटसावित्रीचा हा जो कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष महिला साजऱ्या करत आलेल्या आहेत, पण काही निमित्ताने सिंधुदुर्ग कोकण भागातील दौरा माझा होता, तर त्या निमित्ताने इकडे पूजा करण्याला मी आले. तर खऱ्या अर्थाने मी बघितलं की पुरुष वटसावित्रीचा दोरा बांधतायत. अनेक वर्ष जी संस्कृती यायला पाहिजे होती ती संस्कृती बघताना खरंच महाराष्ट्राच्या ह्या वलयामध्ये मला अतिशय आनंद झाला. तर असंच सगळ्या महाराष्ट्राला मी एक संदेश देऊ इच्छिते. जर महिला सगळं परिधान करतात, महिला नटतात थटतात आणि महिलाने मंगळसूत्र काढलं की म्हटलं जातं की बाबा पुरुष नाही आहे. मग पुरुषाने जर वटसावित्री केली तर खऱ्या अर्थाने त्या महिलेला सुद्धा एक सुखद अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. कुठेतरी पतीला देव मानलं जातं, त्या अनुषंगाने त्याने जर आशीर्वाद त्या पत्नीला दिला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे भारत सुजलम सुफलम होण्याकडे कल पण देखील त्याच्यामधून असू शकतो. राहिलं कालच्या दिवशी कुडाळवासियांना कल्याणी महिला संस्था सेवाभावी प्रबोधन समितीच्या निमित्ताने दौऱ्यावरती आल्यावर आश्रय प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनकर्णिका लघु उद्योग शिवणकाम केंद्र याच्या मार्फत 380 महिलांना आपण घरी बसून 5 वर्षाचा रोजगार दिलेला आहे. कच्चा माल आम्हीच देणार आहोत, पक्का आम्हीच घेणार आहोत. आणि खरंच पत्रकार बांधवांना मला सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही ह्या देशाचा 4था आधारस्तंभ आहात. तुम्ही नाही तर ही बातमीच पूर्ण होऊ शकत नाही. तर तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि खूप चांगलं तुम्ही काम करता आहेत आणि करत राहा. या शुभेच्छा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मी देते आणि परत सगळ्या पुरुषांना वटसावित्री केल्याबद्दल धन्यवाद त्यांचे देते. आपलं नाव कसं, आपण कुठून आला? माझं नाव डॉक्टर सुनीता मोडक. मी नाशिकहून आलेली आहे. मी 34 वर्ष कल्याणी महिला संस्थेचं काम बघते. त्या माध्यमातून केंद्र शासन, राज्य शासन, महानगरपालिका, दिल्ली मंत्रालय, मुंबई मंत्रालय तिथून जे शासकीय योजना येतात त्या सगळ्या महाराष्ट्राला पुरवण्याचं काम आमच्यातर्फे होतं. तर पत्रकार बांधवांनाही माझी काही मदत लागली तर मी नक्की करेन. धन्यवाद. पत्ते म्हणून तुम्ही दोघांनी वडाला फेरे मारलेले आहेत, काय भावना? निश्चितच आज खूप आनंद होतो आहे, कारण कालच माझं लग्न झालं आणि आज वटपौर्णिमा आहे. तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी मिळून गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गाळवणकर यांचा ग्रुप जो आहे तो गेली अनेक वर्षी ते हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करत आहेत. आणि त्यामुळे आज मी ते हिला घेऊन आलो होतो पूजेसाठी. तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया. मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतं आहे आणि आमचा आज नवीन आज चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतो आहे. त्याच्यामुळे आज आम्ही
ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो दोघंही. आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतो आहे. आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं, की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला. आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे त्याला याच्यामागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक असं कारण आहे, तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते. हा जर दोन्ही साईडने उरला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल. हा पण संदेश यातून सगळ्यांकडून एक चांगला गावणकर सरांनी सांगितला. त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी एक नवीन न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांचं झालं. ही जसं करिअरवर तसं मी पण करतो. मी सकाळपासून उपवास केला आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित. नाव कसं? डॉक्टर प्रणव प्रभू आणि माझ्या मिसेसचं नाव डॉक्टर चैताली प्रभू. ठीक. इथे आलात प्रामुख्याने हिंदू धर्मात महिला वटसावित्रीची पूजा करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या पतीचं निरोगी आयुष्य लाभण्यासाठी किंवा आज पती 7 जन्म मिळावा यासाठी पूजा करता तुम्ही. इथे आल्यानंतर तुमच्या नवऱ्याने देखील तुमच्यासोबत वडाला फेरे मारले आहेत. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला फेऱ्या मारल्या. खूप लकी फील होत आहे की त्यांनी पण हे केलं. माझे बाबा खूप वर्षापासून हे करतात आईसाठी उपवास. सो आज प्रणवनी पण माझ्यासाठी केला. सो मला खूप लकी फील. नाव कसं? नाव असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.